नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी. बी. जोशी. आज परत एका नवीन विषयावर आपल्याशी कायदेशीर चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. आणि आजचा विषय असा आहे की जर आपण पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यावेळी आपला गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांनी नकार दिला, तर आपण काय करावे? या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, की आपण पोलीस स्टेशनला गेलो आणि आपली तक्रार घेण्यास जर का पोलिसांनी नकार दिला, तर त्यावेळी आपण 156(3) ऑफ CRPC, जे जुनं CRPCचं 156(3) आहे, त्याखाली आपण मॅजिस्ट्रेटकडे डायरेक्टली जाऊ शकतो आणि मॅजिस्ट्रेट कॅन ऑर्डर, मग मॅजिस्ट्रेट आपली कंप्लेंट बघून ऑर्डर करू शकतो कोणाला? पोलिसांना, की टू रजिस्टर दी FIR. सेकंड, दुसरी ऑर्डर ते अशी करू शकतात की टू इन्व्हेस्टिगेट दी मॅटर और टू इन्क्वायर दी मॅटर. ह्या 2-3 ऑर्डर मॅजिस्ट्रेट आफ्टर दी चेकिंग ऑफ युअर कंप्लेंट अंडर 156(3) ते ह्या 3 ऑर्डर पोलिसांना करू शकतात. पण आता 156(3) हे सेक्शन राहिलेलं नाही आहे मित्रांनो. ते आता नवीन BNSS मध्ये, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 मध्ये ते नवीन सेक्शन 175(3) हे झालेलं आहे. आणि त्या केसमध्ये काय काय होऊ शकतं हे आपण समजून घेऊया. जर आता 175(3) खाली तुम्ही प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करू शकता. त्या केसमध्ये फक्त तुम्हाला काय करावं लागेल, की आता जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात आणि तुम्हाला FIR नोंदवण्यासाठी किंवा तुमचा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांनी नकार दिला, तर सेकंड स्टेप तुम्हाला अशी घ्यायची मित्रांनो, की त्यांचे जे सुपिरियर आहेत, म्हणजेच सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस SP कडे जायचं आहे आणि SP कडे सेम गुन्ह्याची नोंद करून घेण्यासाठी जायचं आहे आणि सोबत तुमचं एक ॲफिडेव्हिट ठेवायचं आहे, की ही सत्य गोष्ट आहे आणि मला हे FIR नोंदवायचं आहे. आणि तिथे सुद्धा जर का सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीसने तुम्हाला नकार दिला तुमचा गुन्हा नोंदवण्यासाठी, तर त्या केसमध्ये तुम्ही 175(3) खाली मॅजिस्ट्रेटकडे जाऊ शकता आणि मॅजिस्ट्रेटकडे दाद मागू शकता. त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? 175(3) खाली एक प्रायव्हेट कंप्लेंट ड्राफ्ट करावी लागेल. त्याच्याबरोबर जे नकार दिलेला आहे SPनी गुन्हा नोंद करण्यासाठी, त्याची कॉपी जोडावी लागेल आणि स्वतःचं एक ॲफिडेव्हिट जोडावं लागेल आणि प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करावी लागेल. आणि कंप्लेंट दाखल झाल्यानंतर मॅजिस्ट्रेट काय काय करू शकतात? आता नवीन आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार, ते जजमेंट असं आहे मित्रांनो, ओम प्रकाश आंबेडकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 2025 मध्ये हे जजमेंट आलेलं आहे. या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने असं ठरवलं होतं, नेमकी केस काय होती हे 2 मिनिटात आपण समजून घेऊया. या केसमध्ये एक व्यक्ती अर्ज घेऊन पोलीस स्टेशनला गेला होता आपली तक्रार नोंदवण्यासाठी, पण पोलिसांनी त्याला नकार दिला तक्रार नोंदवण्यासाठी. नंतर त्याने CRPCच्या 156(3) खाली हा अर्ज दाखल केला आणि कोर्टाने ऑर्डर केली की FIR नोंदवा आणि त्यानंतर FIR नोंदवली गेली. नंतर सेम मॅटर हे हायकोर्टात गेलं आणि हायकोर्टाने सुद्धा लोअर कोर्टाचा जो निर्णय होता FIR नोंदवण्याचा तो कायम ठेवला. त्यानंतर हे मॅटर सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने ह्या मॅटरमध्ये क्लिअर निर्देश दिलेले आहेत. काय निर्देश दिलेत आपण ह्या मॅटरमध्ये समजून घेऊया. सुप्रीम कोर्टाने सरळ सांगितलेलं आहे की प्रत्येकच 175(3)च्या मॅटरमध्ये तुम्ही डायरेक्ट FIR नोंदवू नका. तुमच्याकडे जी प्रायव्हेट कंप्लेंट आलेली आहे, मॅजिस्ट्रेटनी सुरुवातीला ती कंप्लेंट वाचायची आहे. जर त्याला वाटत असेल ह्या गोष्टीमध्ये तथ्य आहे, कॉग्निझन्स आहे, त्या केसमध्ये पोलिसांना ऑर्डर करायची टू रजिस्टर दी FIR फर्स्ट. सेकंड, तुम्ही पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनची ऑर्डर करू शकता जर तुम्हाला मॅटरमध्ये कॉग्निझन्स वाटत असेल तर. आणि तिसरं, जर एखादा पब्लिक सर्वंट तुम्ही गेल्यावर ज्यावेळेस करत नाही आहेत आणि हे सगळं करत असताना, म्हणजे आपण ह्या ऑर्डर काढत असताना पोलिसांचे कुठले ग्राउंड्स होते की ज्या ग्राउंड्सवर पोलिसांनी नकार दिला तुम्हाला FIR नोंदवण्यासाठी, ते ग्राउंड सुद्धा तुम्ही कन्सिडर करणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त डाकघर म्हणून तुम्ही काम करू नका असं त्यांचं म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाचं. तुमच्याकडे ज्यावेळेस कंप्लेंट आलेली आहे, तुम्ही तुमची सतत ज्युडिशियल माइंड वापरा आणि ते वापरून तुम्ही ऑर्डर करा, असं सुप्रीम कोर्टाचं क्लिअरली म्हणणं आहे आणि हे लेटेस्ट जजमेंट आहे. आणखीन जर का या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल, कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की DM करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.